संत बाळूमामांची कहाणी, रहस्यमय खांब जो भूतांना पाचर मारतो. परिचय. संताची शक्ती. महाराष्ट्राच्या मातीला थोर संतांचा वारसा लाभला आहे. पण 1892 मध्ये धनगर समाजात जन्मलेल्या एका संताची कहाणी तुम्हाला माहीत आहे का? हे आहेत संत बाळूमामा. त्यांच्या जीवनावरील मालिकेमुळे त्यांची ख्याती आज देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आहे. लहानपणी काट्यांवर झोपणाऱ्या, अनेक संकटांतून लोकांना मुक्त करणाऱ्या बाळूमामांनी भक्तांसाठी अनेक हाल सोसले. रहस्यमय सिद्ध खांब. पण या चमत्कारी संताचे सर्वात मोठे रहस्य दडलेले आहे मेतके गावामध्ये. मेतके इथे बाळूमामांनी स्वतःच्या हाताने एक खांब उभा केला. हा खांब साधा नाही, तर याची ओळख आहे भूत उतरवणारा खांब म्हणून. खांबाचा उद्देश आणि चमत्कार. 1932 साली भक्तांच्या समस्या दूर करण्यासाठी मामांनी हा सागवानी लाकडाचा खांब रोवला. खांब स्थापित करताना मामांचे शब्द होते, हा खांब असत्य, वाईट गोष्टींना पाचर मारतो. म्हणजे अंधश्रद्धा आणि नकारात्मक शक्तींना इथे थारा नाही. भक्तांच्या म्हणण्यानुसार आजपर्यंत हजारो लोकांनी या खांबाला प्रदक्षिणा घातली आहे आणि त्यांच्या अंगातील भूतबाधा, लागिरलेले दोष आणि वाईट शक्ती क्षणात निघून गेल्या आहेत. एका भक्ताचा अनुभव. कोल्हापूरच्या एका भक्ताने सांगितलेली सत्यकथा ऐका. 2006 साली त्यांची पत्नी आत्महत्येचे प्रयत्न करत होती. डॉक्टरांकडून निराश झाल्यावर ते बाळूमामांच्या मेतके येथील मंदिरात आले. 8 दिवस मुक्काम केला. मंदिरातल्या खांबाभोवती फेऱ्या मारल्या आणि प्रार्थना केली. आणि आज त्यांची पत्नी पूर्णपणे बरी आहे. त्यांच्यासाठी हा खांब म्हणजे औषध ठरला. निष्कर्ष एकच खांब, 2 ठिकाणी. बाळूमामांच्या भक्तांची अशी दृढ श्रद्धा आहे की या सृष्टीवर असा सिद्ध खांब फक्त 2 ठिकाणी आहे. एक कैलासात आणि दुसरा पृथ्वीतलावर मेतके येथे. बाळूमामांचे मुख्य मंदिर आदमापूरला असले तरी मेतके हेच मूळ स्थान मानले जाते. या ठिकाणी मामांसोबत सद्गुरूमुळे महाराज आणि विठ्ठल रुक्मिणी यांचेही दर्शन घडते. तुम्ही कधी मेतकेच्या या चमत्कारी खांबाला भेट दिली आहे का? तुमची श्रद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. जय बाळूमामा.